मॅक्स महाराष्ट्रावरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आपल्याशी आज एका सध्या फार मोठ्या चर्चेत असलेल्या विषयावरती मी आपल्याशी हितगुज करणार आहे, चर्चा करणार आहे. आपण मला चांगलं ऐकत असाल असं मी गृहीत धरतो. आणि ही चर्चा आहे सुशांत सिंग राजपूत, एक 34 वर्षाचा तरणा बाण असा हिंदी चित्रपटसृष्टीतला, म्हटलं तर स्ट्रगलर, म्हटलं तर पार्टली एस्टॅब्लिश्ड असा एक अत्यंत हुशार, चांगली बुद्धिमत्ता असलेला, म्हणजे आपण कधी कधी फिल्म इंडस्ट्री पण हा माणूस हुशार होता. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता, 3 वर्ष इंजिनिअरिंग केलेलं होतं दिल्ली इंजिनिअरिंगमधून. आणि अचानक 14 जून या वर्षी त्याच्या रूममध्ये त्याने पंख्याला लटकून आत्महत्या केली असं प्रकरण बाहेर आलं. आणि याच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये गेले 60, 65, 68 दिवस चर्चा चालू आहे. ज्या दिवसापासून ते झालं त्या दिवसापासून चर्चेचं कारणही साहजिक आहे की मुंबई पोलिसांनी, ज्याला आपण एडी म्हणतो, ॲक्सिडेंटल डेथ, ती सुसाईडची केस आहे, प्लेन सुसाईड, आत्महत्या, आणि त्या निमित्ताने त्यात काही गुन्हा आहे का अशा प्रकारची सगळी तपासणी केली, सर्वांगाने तपासणी केली, परंतु गुन्हा काही दाखल केला नाही. आणि फार मोठ्या मीडिया ट्रायल्स सुरू झाल्या. कुठल्याही परिस्थितीत घडलेल्या गुन्ह्याच्या सत्यापर्यंत पोचणे आणि गुन्हेगाराला शिक्षा करणे, शिक्षेपर्यंत आणणे, कोर्टामध्ये ट्रायल चालून त्याला शिक्षा होणे, असं एक क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचं तत्व आहे. मी क्रिमिनॉलॉजिस्ट आहे बेसिकली. नुसतं युनिफॉर्मने पोलीस नव्हतो, तर प्रशिक्षणाने पोलीस होतो. मी लंडनच्या ग्रीनिच विद्यापीठामधून क्रिमिनल जस्टिस सिस्टम याचं क्रिमिनॉलॉजी, पिनॉलॉजी, व्हिक्टिमॉलॉजी याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. एक प्रशिक्षित क्रिमिनॉलॉजिस्ट, पोलीस अधिकारी अशा प्रकारे आपण गृहीत धरू शकता. आणि त्या अंगाने मॅक्स महाराष्ट्राने मला विनंती केली की आता ही केस CBI पुढे जाणार आहे, गेली आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आदेश झाला, तर CBI त्यांच्या तपासामध्ये कशा प्रकारची कार्यप्रणालीचा अवलंब करतं आणि तो अवलंब करत असताना त्यांना काय काय अडचणी येणार आहेत यावरती आपण भाष्य करावं, अशी जी सूचना आली त्या सूचनेला अनुसरून मी आपल्या समोर आज हजर झालेलो आहे. मोठ्या प्रमाणामध्ये यावरती जगभर चर्चा सुरू आहे असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. म्हणजे फक्त भारतातच नसून जगभर ही चर्चा सुरू आहे. जेव्हा एखादी केस फार मोठे त्याला डायमेन्शन्स असतात आणि लोकल पोलिसांनी त्या केसच्या संदर्भामध्ये जो काही तपास करतील त्यावरती कदाचित संशयाचं मळभ असू शकतं, अशा वेळी असा तपास
सीबीआयकडे वर्ग करण्यात येतो. आणि खूपदा लोकल पोलीसच तशी विनंती करतात आणि त्यानंतर केंद्राची मान्यता होऊन तो तपास सीबीआय म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ही एक केंद्रीय तपास यंत्रणा आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन त्या यंत्रणेच्या मार्फतीने हा तपास केला जातो. त्याचे डायमेन्शन्स तितके मोठे असले पाहिजेत. लोकल यंत्रणेवरती अविश्वास व्यक्त केला जातोय की काय असं वातावरण निर्माण झालेलं असलं पाहिजे. किंवा दोन राज्यांच्या यंत्रणा त्यामध्ये जर तपासामध्ये सामील असतील तरी सुद्धा आपलं फेडरल स्ट्रक्चर आहे त्यामध्ये केंद्राकडे त्या गोष्टी जातात. जेव्हा मुंबई पोलिसांनी ते एडीआरचा तपास केला आणि त्यातून काही गुन्हा दाखल केला नाही, त्यावेळी या केसच्या संदर्भामध्ये सुशांत सिंग राजपूत यांचे वडील के राजपूत जे बिहारमध्ये राहतात ते बिहार पोलिसांना त्यांच्याकडे गेले आणि म्हटले की आम्हाला आमच्या मुलाच्या या सुसाईडमध्ये संशय आहे आणि या संशयाचं निरसन होणं गरजेचं आहे. त्यानुसार बिहार पोलिसांनी या केसच्या संदर्भामध्ये सरळ गुन्हा दाखल केला. ही बिहारची पोलीस यंत्रणा गुन्हा दाखल करताना गुन्हा दाखल म्हटल्यानंतर तपासासाठी मुंबईकडे एक भारतीय पोलीस सेवेतले अधिकारी त्यांच्या चमूसह दाखल झाले. परंतु महाराष्ट्राने किंवा मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मुंबई पोलीस असं सगळ्यांनी मिळून काही त्यांना क्वारंटाईन वगैरे केलं आणि म्हणजे असं दृश्य दिसलं की तपासामध्ये सहकार्य नाही. बिहारचे गुप्तेश्वर पांडे, आता काय झालंय त्यात आणखी एक ट्विस्ट अशी आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जसं आता मी पोलीस अधिकारी या नात्याने जसं एकेका माणसाला तपासामध्ये बोलवून एफआयआरला अनुसरून जसं पोलीस इन्व्हेस्टिगेशन्स करतात अगदी तसं इन्व्हेस्टिगेशन काही वाहिन्यांवरती सुरू झालं आणि ते सगळे इन्व्हेस्टिगेशन बघितल्यानंतर आपल्याला थोडीशी त्यामध्ये राजकारणाचा वास येईल अशा प्रकारचं ते इन्व्हेस्टिगेशन चालू असल्याचं मला जाणवलं. गेले काही दिवस मी सातत्याने टेलिव्हिजनच्या सगळ्या चॅनलवरती एक पोलीस अधिकारी या निमित्ताने तुम्हाला क्युरिओसिटी असते की आता पुढे काय होतं पाहूया, कारण आपल्याला आता लक्षात आलेलं आहे ऑल इज नॉट वेल. सगळ्याच गोष्टी अगदी राज्यघटनेला, बाबासाहेबांच्या तत्वप्रणालीला, फाउंडर्स ऑफ नेशन आणि आयडिया ऑफ इंडिया याला धरून सगळ्या गोष्टी सध्या तरी या देशात चालल्या आहेत हे म्हणायला शंका निर्माण झालेली आहे. अनेक केसेस पाहता येतील आपल्याला. सुप्रीम कोर्टाचं वर्तन, सीबीआयचं वर्तन, चीफ इलेक्शन कमिशन कार्यालयाचं वर्तन, बाकी सगळ्या संस्था ज्या प्रकारे वागतायत, मग ती इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च असेल आणि तत्सम अन्य संस्था अगदी पार्लमेंट पासून एक्झिक्युटिव्ह पर्यंत, ज्युडिशियरी सुद्धा शेवटचा टप्पा जो आहे तोही त्याला अपवाद राहिला नाही. अशा प्रकारे सध्या जी प्रशांत भूषण यांच्या 2 ट्विट्सच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काय चाललंय हे आजचा विषय नाही म्हणून मी त्यावर भाष्य करणार नाही.
पण त्या सगळ्यातून आपल्याला हे जाणवतंय की ऑल इज नॉट वेल. त्यामुळे हे बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल करून, झिरोचा गुन्हा दाखल करून तो मुंबई पोलिसाकडे तपासाला पाठवण्याच्या ऐवजी त्याच्यावर इंडिपेंडंट तपास सुरू केला. एकाच गुन्ह्याचा 2 यंत्रणा तपास करतायत, 2 राज्यांच्या यंत्रणा. शेवटी ज्यांच्याकडे संशयाची सुई आहे त्या महिला सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या, रिया चक्रवर्ती, आणि त्यांनी म्हटलं की आता आपण असं करा की ही सीबीआय कडे तपासणी घ्या, म्हणजे काढून घ्या बिहार पोलिसांकडून. बघा कसं त्याला कशा प्रकारे त्याचं वळण मिळालं आणि आपसुक ते सीबीआयच्या जाळ्यामध्ये गेलं. कारण बिहार पोलिसांनी तपास करणे, मी पोलिसांच्या कपॅसिटीवरती आय विल नॉट कास्ट ॲस्पर्शन्स. पोलीस एका चौकटीमध्ये राहून, कायद्याला धरून, राज्यघटनेचा सन्मान करून तपास करत असतात. माझ्या मनात काही शंका नाही. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये गोंधळ निर्माण होतो, तो भाग अलहिदा. हा जो तपास आहे, हा तपास नंतर मग सुप्रीम कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टाचं सिंगल जज ऋषिकेश रॉय यांनी त्याच्यावरती जे जजमेंट दिलं ते फार अवलोकन करण्यासारखं जजमेंट आहे. आपण जर त्याचं अवलोकन केलं तर आपल्या लक्षात येईल. बाकी काय वावड्या उठलेल्या आहेत याविषयी अजिबात कुणीही विश्वास ठेवू नये. वावड्या उठवायला, गॉसिप ज्याला आपण म्हणतो, त्या गॉसिप करणाऱ्या काही प्रवृत्ती ज्या आता समाजामध्ये प्रचंड बोकाळलेल्या आहेत आणि सोशल मीडियाचा वापर देशाच्या बांधणीसाठी होण्याच्या ऐवजी जातीपातीमध्ये, धर्मांधतेमध्ये, सेक्टेरियनिझम ज्याला म्हटलं जातं, त्यामध्ये उगीदुगी काढण्यामध्ये, स्लग फेस्ट म्हणजे चिखलफेक करण्यामध्ये जी समाज माध्यमं, सोशल मीडिया सध्या मोठ्या प्रमाणामध्ये अडकलेली आहेत. आता हे सुशांत सिंह यांची तर केस जी आहे, राजपूत यांची केस, हे तर फार मोठं कुरणच सापडलं. मग त्यामध्ये महेश भट्ट यांनी जे अगोदर म्हटलं की महेश भट्ट, मुकेश भट्ट ही जी बडी मंडळी आहे फिल्म इंडस्ट्री मधली, आणि त्याच वेळेला रिपब्लिक टीव्हीचं म्हणणं आहे की हे सगळे जे एकत्र झालेले आहेत, रिपब्लिक टीव्ही म्हणजे तुम्हाला माहिती आहे आरडाओरडा जो चाललेला असतो, त्या सगळ्यांचा जर आपण विचार केलात तर आपल्या लक्षात येईल. हॅलो, जो काही सगळा प्रकार मीडिया ट्रायल ज्याला आपण म्हणूया, त्या मीडिया ट्रायल मध्ये काही अगदी हिरिरीने ज्या प्रकारे सहभागी झालेले आहेत, आणि जसं मी कंगना राणावत यांची फार प्रदीर्घ मुलाखत त्या एका चॅनलवरती 2 वेळा झालेली ऐकली, आणि ते एकमेकाशी अशा प्रकारे बोलतायत की आपल्याला हे सरकार मेजॉरिटेरियन सरकार, बरं याची इमेज आपल्याला वाचवली पाहिजे जगाच्या पातळीवरती. आपण ज्याला आपण म्हणतो की जेव्हा सरकार निष्क्रिय असतं तेव्हा ते एकतर कुठेतरी कशातरी मागे लपण्याचा प्रयत्न करतं. काही गोष्टी मी अशा आपल्यासाठी सोडून देणार. त्यातून देशाचं किती नुकसान होतं याचा अभावानेच विचार केला जातो, कारण निष्क्रियता लपवता येते.
मग ती निष्क्रियता लपवताना देशाच्या पातळीवरती जर दोन धर्मांमध्ये, काही जातींमध्ये आपापसामध्ये भांडणं लागली तर त्याचा विचार केला जात नाही. खरं तर यामध्ये आपण जर विचार केला तर जी सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी आहे, सामाजिक करार, हॉब्स, लॉक आणि रुसो, ही पूर्णतः फेल होऊन जाते. काही जगभरच अशी सरकार आलेली आहेत. जैर बोल्सोनारो असेल ब्राझीलमध्ये, रेसिप तय्यिप एर्दोगन असेल टर्कीमध्ये, स्वतः ट्रम्प महाशय, आणि आपल्याकडे तर काही बोलायलाच नको. सगळं जग हे लोकशाहीच्या पांघरुणाखाली एकाधिकारशाहीमध्ये रूपांतरित राज्य व्यवस्था करण्याच्या मार्गाला लागलेलं आहे, असं मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. आणि त्यामुळे त्या चॅनलवरती चाललेल्या गोष्टी बोनाफाईड होत्या असं वाटत नव्हतं. जरी त्यामध्ये काही सबस्टन्स होता तरी त्यामध्ये इंटेन्शन्स बोनाफाईड नव्हते, उद्देश बोनाफाईड नव्हते, उद्देश योग्य नव्हते. जरी त्यामध्ये काही फॅक्ट्स महत्वाच्या होत्या आणि त्याहूनही ज्या गोष्टी पोलिसांनी केल्या पाहिजेत, इन्व्हेस्टिगेशन्स, त्या गोष्टी जर्नलिस्टिक पातळीवरती होत्या. इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम इज कम्प्लिटली डिफरंट स्टोरी. दिस दे वर ट्राइंग टू इन्व्हेस्टिगेट क्राईम. मुंबई पोलिसांनी जे काही बिहारने केलं तशा प्रकारे अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करता आला असता मला कळत नाही हे का केलं गेलं नाही. बिहार पोलिसांनी त्यामध्ये जी काही महत्वाची कलमं असतात, 306, सुसाईड करण्यासाठी त्या कोपऱ्यापर्यंत माणसाला नेलं आणि त्याने सुसाईड केलं, म्हणजे सुसाईडला जबाबदार झाले. त्याला रूम मध्ये डांबलं, त्यानंतर हालचाल करू दिली नाही, त्याच्या अकाउंट्स मध्ये गडबड केली, त्याचे पैसे सायफन ऑफ केले, वळते केले, आपल्या फायद्यासाठी वापरले, मनी लॉन्ड्रिंग ज्याला आपण म्हणतो, चीटिंग केलं, अशी कलमं लावली. 306, 341, 342, 406, 420, आपण ज्याला म्हणतो ना 420 केली. आता यामध्ये तपास सुरू होईल. 2 यंत्रणा तपास करणं म्हणजे मला काही कळेच नाही हे नक्की काय होणार आहे, हा क्लॅश कसा मिटवायचा. सीबीआयच्या तपास यंत्रणेचं मात्र आपण प्रथमतः स्वागत करूया. पण हा पण फार महत्वाचा. कशासाठी पण महत्वाचा? की ही सीबीआय सध्या आपल्या अपेक्षेप्रमाणे रिलायबल राहून तपास करेल काय? मुळात तिची निर्मितीच इम्पार्शियालिटी ह्या सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याला अनुसरून झालेली आहे. निस्पृह बाणा असला पाहिजे. पोलिसाचा, तपास यंत्रणेचा बाणा निस्पृह असला पाहिजे. आणि ती तपास यंत्रणा सरकारला अनुरूप राहील असं न राहता स्वतंत्ररित्या त्यांनी तपास करावा. कदाचित त्यांच्या तपासामध्ये सरकार सुद्धा दोषी सापडू शकतो. पोलीस यंत्रणा सरकारची बटीक असू नये आणि सीबीआय तर असूच नये. परिस्थिती काय? सीबीआय इज कॉल्ड एज केज्ड पॅरट, पिंजऱ्यातला पोपट. हा पोपट केंद्र म्हणेल त्याप्रमाणे बोलतो आणि त्यामुळे या पिंजऱ्यातल्या पोपटावरती आपण, मी असं म्हणत नाही की तो पिंजरा आणि पोपट यंत्रणा महत्वाची नसते. यंत्रणेचा प्रमुख कोण आहे, त्याचे क्रेडेन्शियल्स काय आहेत हे महत्वाचं ठरतं. परंतु या सीबीआय मध्ये राकेश अस्थाना, आलोक वर्मा यांचा प्रचंड मोठा वाद. रात्रीत सगळं सीबीआय ताब्यात घेतलं. आलोक वर्मांना जावं लागलं, त्यांना परत आणावं लागलं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार. राकेश अस्थाना ज्यांच्यावरती काही आरोप होते,
करप्शनचे तेही अशा व्यक्तीला तिथे आणण्यात आलं. केंद्राने काय नाही केलं या पोपटाच्या तोंडामध्ये शब्द टाकण्यासाठी. आणि का केलं बघा, आपण सीबीआय पुढच्या आव्हानांचा विचार करतोय, तर त्यावेळेला यशवंत सिन्हा, अरुण शौरी, प्रशांत भूषण ही त्रयी यांनी जाऊन राफेलच्या सगळ्या केसचा सीबीआयने तपास करावा, गुन्हा दाखल करून. कारण यामध्ये गडबड झालेली आहे, फार मोठा घोटाळा झालेला आहे. 126 विमानं येणार होती, त्याच्यापैकी 18 विमानं डायरेक्ट येणार होती, 108 विमानं आपल्या HAL कडे येऊन लोकांचं ट्रेनिंग होणार होतं, मग राफेलची विमानं आपल्या फ्लीटमध्ये सामील होणार होती एअरफोर्सच्या. त्याच्याऐवजी प्रधान सेवक महोदयांची जी भेट झाली फ्रान्समध्ये आणि चित्र पालटलं, हे आपण पाहिलेलं आहे. आणि 36 विमानांचा शेवटी सौदा झाला. यंदा ती 5 विमानं आली, आपण दोन्ही बाजूनी पाणी बिणी मारून त्यांचं फार स्वागत केलं. सगळी चॅनल्स त्यामध्ये त्यांच्या समर्थनार्थ जणू आपण काय मोठा तीर मारलाय अशा प्रकारे सगळी चॅनल्स गुंतली होती. त्या राफेलच्या गोष्टीचा तपास आणि गुन्हा दाखल करावा यासाठी ही त्रयी जेव्हा जाऊन भेटली, तेव्हा दुसऱ्याच दिवशी एक सीव्हीसीच्या केसच्या संदर्भामध्ये हे कोऑपरेट करत नाही आहेत. सीव्हीसी म्हणजे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. आलोक वर्मा कोऑपरेट करत नाहीत म्हणून त्यांना तिथून त्यांच्याच दर्जाच्या असलेल्या दुसऱ्या एका पोस्टवरती डीजीपीच्या त्यांना ट्रान्सफर करण्यात आलं. त्यांनी म्हटलं नथिंग डुईंग, माझं हे माझ्या दर्जाला अनुरूप पोस्टिंग नाही. सीबीआय राकेश अस्थानांना तिथे आणायचं होतं. सगळीकडे आपाप आपल्याला कन्व्हिनियंट होतील अशी माणसं बसवणे, हा जो एक पूर्ण उद्योग चाललेला आहे, त्या उद्योगाचा हा एक भाग, एक कडी. त्यामुळे सीबीआयच्या संदर्भामध्ये जे केश पॅरट काँग्रेसच्या काळामध्ये त्याला म्हटलं होतं, म्हणजे काँग्रेसही काही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाही, त्यांनीही तशा प्रकारे ती वापरली होती. आणि तशा प्रकारे सध्याचं सरकारही ती म्हणून आपल्यामध्ये संशयाचं मळं. बिहारचं इलेक्शन येऊ घातलंय आणि त्यानंतर इथे जे तिघांचं सरकार आहे, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, याला उलट पाडण्यासाठी काही गेम करता येईल का? जेव्हा असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याला आपण पॉलिटिसाइज्ड केस असं म्हणतो. आणि when it gets politicized, it loses its charm, is my personal opinion. It has to have a charm. It's an institution established by the Constitution of India. अशा इन्स्टिट्यूशनच्या संदर्भामध्ये जरी ती स्टॅच्युटरी बॉडी असली, स्पेशल ऍक्ट जो आहे त्याच्याने ती निर्माण होते, तरीही जसं कॉन्स्टिट्यूशनल, स्टॅच्युटरी, एक्झिक्युटिव्ह पैकी ती स्टॅच्युटरी बॉडी, परंतु त्याला व्हॅल्यू आहे. संस्थेच्या कामामध्ये हस्तक्षेप करणारं सरकार हे लोकांचं परमनंट नुकसान करत असतं, फार मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतं. आणि सरकारला ते कळत नाही, कारण ते फक्त थोड्या अंतराचा त्यांच्या सत्ता कार्यकाळाचा विचार करतं. पण त्यांच्या सत्ता कार्यकाळासाठी ती इथे एस्टॅब्लिश झालेली 1947 स्वातंत्र्य, 1950 गणतंत्र अस्तित्वात आल्यानंतरचा इतिहासाची आपल्याला बर्बादी करता येत नाही. म्हणून जेव्हा सीबीआय कडे तपास येतो तेव्हा जरी आपल्याला एका टप्प्यावरती सुटकेचा निश्वास आपण टाकतो की आता त्यातून काहीतरी सत्य निष्पत्ती होईल, पण ते पॉलिटिकल विच हंटिंग, विक्टिमायझेशन, विंडिक्टिव्ह माइंड, सुडाचा प्रयत्न, जसं बीजेपीचं सगळं ते सीबीआय कडे गेल्यानंतर फडणवीसांपासून बाकी सगळे जसे बोंबाबोंब आनंदाचं वातावरण, काही लोक तर नुसते असे टपलेलेच असतात. या सगळ्यामुळे एकूणच त्या प्रक्रियेवरती माझ्या मनात शंका निर्माण होतात. आता ह्या 2
तिकडचे आपले गुप्तेश्वर पांडे आणि परमबीर सिंग या दोघांमधला हा वाद आपण गृहीत धरू नये. या ठिकाणी व्यक्ती गौण होतात. दोन स्टेट आहेत, फेडरल स्ट्रक्चर आहे, सीबीआय सेंट्रल एजन्सी. तिच्याकडचा तपास अस्तित्वात कसा आला आणि त्यानंतर ती काय करेल? जेव्हा ही यंत्रणा महाराष्ट्रामध्ये जेव्हा या तपासाचा चार्ज घेईल या सगळ्या केसचा, पोलिसांनी ऑलरेडी आता त्या यंत्रणेला माहितीये कुणाकुणाला तपासायचं आहे. आणि ते तपास करताना जेव्हा एखाद्या राजकीय व्यक्तीला बोलवलं जाईल तर आपण त्याचे असे अर्थ काढू नये लगेच ब्रेकिंग न्यूज, अमक्या तमक्याला बोलवलं, तमक्या तमक्याला बसवलं, इतके तास तपास झाला. कॅरीज नो मिनिंग, इट इज मिनिंगलेस. मी जेव्हा क्रिमिनॉलॉजीचा अभ्यास करत होतो आणि ज्यावेळी 3 महिने मी मेट्रोपॉलिटन पोलीस, स्कॉटलंड यार्ड ज्याला म्हणतात, त्यांच्यासोबत अगदी नाईट राऊंड पासून सगळं केलं माहिती घेण्यासाठी. बेलमार्श प्रिझन बघितलं. आपल्याकडे जेव्हा मी DCP हेडक्वार्टर 1 असे महत्त्वाच्या पोझिशनवरती होतो मुंबई पोलीसमध्ये, तेव्हा आपलंही मी आर्थर रोडचं जेल बघितल्यानंतर माणूस ढसाढसा रडेल अशा प्रकारची आतली अवस्था. आणि तेच बेलमार्सच्या प्रिझनमध्ये मी जाऊन बघितलं, हाय सिक्युरिटी प्रिझन ऑफ UK. आपल्याला हे सगळे फरक करणं गरजेचं आहे. क्रिमिनॉलॉजी पर्यंत आपण ठीक आहोत, पिनॉलॉजी मध्ये आपण गडबड करत आहोत, विक्टिमॉलॉजी मध्ये आपण गडबड करत आहोत. जे काही विटनेस असतात त्यांना आपण प्रोटेक्शन देत नाही, जे विक्टिम्स असतात त्यांना आपण कॉम्पेन्सेट करत नाही, प्रोटेक्शन देत नाही. आणि त्यामुळे विटनेसेस आणि विक्टिम्स यांची हॉस्टिलिटी वाढते. ते जाब दबाब देण्यापासून दूर जातात. माणसं आहेत ती शेवटी घाबरतात. अशा प्रकारची दुर्घटना कोणतीही घडू नये, कारण इथे 24, 25 कदाचित 50 लोकांपर्यंत सीबीआयला पोहोचावं लागेल. आणि सीबीआयने सगळं जसं पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश आणि आपले सगळ्यात महत्वाचे ज्यांच्यापासून ही मालिका सुरू झाली, त्या सगळ्यांच्या तपासामध्ये जो ढिसाळपणा सीबीआयचा होता, असा ढिसाळपणा आता दिसू नये अशी एक माफक अपेक्षा मी सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक या नात्याने पाळतो, की कुठेतरी हे थांबलं पाहिजे ढिसाळपणा. तुमच्याकडे जेव्हा तपास येतो त्यावेळेला तुम्ही किती सचोटीने, निस्पृहपणे, कुणाच्याही दावणीला बांधले न जाता, कुठल्याही प्रकारचा पंक्ती प्रपंच न करता सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आपण कराल, अशा प्रकारची एक अपेक्षा सगळ्याच देशाची आहे. अहो, ऐकायला फार वाईट वाटतं की सीबीआयवरती विश्वास ठेवायचा की नाही. मला पोलीस या नात्याने बोलायलाही वाईट वाटतं. ठेवलाच पाहिजे आणि त्यांनी त्याला अनुसरून काम केलं पाहिजे. मला सांगा, काय तपास केला हो या सीबीआयने? मागची इतकी प्रकरणं तुम्ही बघितली तर त्या सगळ्या प्रकरणांमध्ये अगदी एल्गार परिषद काय आणि सगळी माणसं जेलात काय, त्या सगळ्यांचा जर विचार केला तर सीबीआय आणि इतकी सगळी मोठी मोठी माणसं ही अर्बन नक्सल नावाखाली जी जेलमध्ये सडतायत, यावरती या देशामध्ये खेदाचा शब्द सुद्धा उमटत नाही. किती वाईट गोष्ट आहे. मग ते सीबीआय असेल, कोणत्याही एजन्सीज असतील, NIA असेल, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी, जसा तो तपास महाराष्ट्राकडून काढून भरभर लगेच NIA कडे पाठवून दिला, किंवा सुप्रीम कोर्ट असेल, मोठ्या संस्था आहेत. या मोठ्या संस्थांनी आपला आब, आपली गरिमा राखलीच पाहिजे.
नुसतं निसंशय वातावरण असता कामा नये, ते दिसलंही पाहिजे. आणि मी याचा आग्रही आहे, कारण फायनली वी हॅव टू थिंक ऑफ ह्युमन राईट्स, मानवाधिकार. ज्या वेळेला हे सीबीआयचे लोक मुंबई पोलिसांकडून सगळे तपासाचे कागदपत्र घेतील, मुंबई पोलिसांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे. निस्पृह बाणा ठेवा. तुमच्या जर चुका झाल्या नसतील तर घाबरण्याचं कारण नाही. सत्यमेव जयते, शेवटी सत्याचा विजय होतो. लेट ट्रुथ प्रिवेल, देशाचं ब्रीद वाक्य आहे. आणि त्या ब्रीद वाक्याला अनुसरून कुणालाही घाबरण्याचं कारण नाही. जरी सीबीआयच्या मागच्या केसेस आपण पाहिल्या तर त्या केसेसच्या आधारे सीबीआय वरती आपल्याला स्टॅम्प मारता येत नाही. अतिशय महत्वाची संस्था आहे इंटरपोल. आंतरराष्ट्रीय जे काही गुन्हे घडतात त्या इंटरपोलचं कॉन्टॅक्टचं माध्यम फक्त सीबीआय आहे. मी इंटरपोलमध्ये काही काळासाठी जे अँटी ट्रॅफिकिंगच्या निमित्ताने मी जो बायांचा दुर्व्यवहार केला जातो, खरेदी विक्री केली जाते, मुंबईचा एन्फोर्समेंटचा डीसीपी होतो. म्हणून मी इंटरपोलचं 8 दिवसांचं प्रशिक्षण घेण्यासाठी अमेरिकन सामोआमध्ये गेलो होतो. ते सीबीआयशी कनेक्टेड असतं. 2 राज्यांमधला प्रश्न असेल, सीबीआय त्याचं निरसन करतं. अँटी करप्शनची केस असेल, त्याचे फार रॅमिफिकेशन्स असतील, सगळीकडे पसरलेला असेल, ते सीबीआय करतं. सीबीआय मध्ये प्रमुख जरी IPS अधिकारी असले तरी त्यांचे विंग जे आहे त्यात इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस पण असते. करप्शनचा तपास, या सगळ्या गोष्टी जेव्हा इतक्या एकवटलेल्या आहेत, जेव्हा आपल्याकडे इतकी शक्ती असते, तेव्हा कार्य करणाऱ्या माणसाने विश्वस्ताच्या अवस्थेने आपण विश्वस्त आहोत असं आपण प्रथम स्वतःला सांगितलं पाहिजे. आय एम अ ट्रस्टी. थिअरी ऑफ ट्रस्टीशिप जी आहे, आपण विश्वस्ताच्या नात्याने आपला कार्यभार उरकला पाहिजे. आपल्याकडे संशयाची सुई येता कामा नये. फायनली जेव्हा हे सगळे कागदपत्र घेतले जातील, त्यानंतर मुंबई पोलिसांनी सीबीआयला पूर्णतः सहकार्य करावं अशी माझी कळकळीची मुंबई पोलीसचा माजी उपायुक्त या नात्याने विनंती राहील. 4 वर्ष मी तिथे काम केलं. राज्यपाल महोदयांचा 2 वेळा मी 8D कॅम्प ADC होतो. फार वरून सगळं पाहिलेलं आहे, म्हणून माझी ही विनंती आहे. कुठल्याही प्रकारे या देशामध्ये सध्या चाललेलं जे डाग लागला, ह्या केसचं गेलं 60-68 दिवस आपण रोज बघतो. सुशांत सिंग राजपूत SSR, त्याचे वडील KK राजपूत, रिया चक्रवर्ती, त्याच्या 2 बहिणी, आणि त्यानंतर बाकी सगळी मंडळी, तो संदीप नावाचं कॅरेक्टर. या सगळ्यांच्या विषयी आता मीडिया ट्रायल्स थोड्या थांबल्या तर बरं होईल, कारण त्याला काही व्हॅल्यू नाहीये. इट हॅज नो कॉन्स्टिट्यूशनल स्टँडिंग. प्लीज स्टॉप मीडिया ट्रायल. आणि त्यामध्ये लोकांना बोलवून आरडा ओरडा, या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला दूर राहणं गरजेचं आहे. सरकार येतात जातात. या देशाच्या मोठ्या परंपरा आहेत. HR खन्ना त्या परंपरेचे एक सगळ्यात महत्वाचं नाव जे घेतलं जातं इमर्जन्सीमध्ये, ADM जबलपूर केस, समोर इतके दिग्गज होते, हारले नाहीत, माघार नाही. त्यावेळेच्या टाइम मॅगझिननी HR खन्ना, हंसराज खन्ना, ज्यांनी डिसेंटिंग ओपिनियन दिला हेबियस कॉर्पसच्या केसमध्ये, आणि समोर कोण होते? YV चंद्रचूड, आपल्या धनंजय चंद्रचूड यांचे वडील, आणि त्यांच्या सोबत बाकीची सगळी जी दिग्गज मंडळी होती. म्हणजे चंद्रचूड वर्सेस चंद्रचूड, ते हेबियस कॉर्पसच्या नंतरचं धनंजय चंद्रचूड यांचं जे म्हणणं आहे, वडिलांनी त्यावेळेला म्हणे आमच्या ते चुकीचं केलं होतं, आता ते करेक्शन केलं पाहिजे. आपण सगळे याविषयी आपल्याला ही गोष्ट ज्ञात आहे. त्यामध्ये भगवतींसारखा माणूस,
विचार करा, PIL आपण म्हणतो भगवती, त्यांच्यासोबत कृष्णा अय्यर, किती महत्वाची देणगी या देशाला ह्या लोकांनी दिलेली आहे. पण तेही त्या काळामध्ये इमर्जन्सीला घाबरले. येन रे, एका बाजूला HR खन्ना डगमगले नाही. टाइम मॅगझिनने म्हटलं की इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा सगळ्यात महत्वाचा पिलर जो आहे ज्युडिशियरी, व्हर्टिकल पिलर, तो HR खन्ना यांनी आपल्या एकट्याच्या खांद्यावरती सांभाळला, एकट्याच्या हातावरती सांभाळला आणि डेमोक्रेसीचा डोलारा, अन्यथा तो ढासळत होता, तो व्यवस्थित स्थिर ठेवला. त्यासाठी त्यांना चीफ जस्टिस पद मिळालं नाही. त्यामुळे सत्तेला चिकटून राहणं योग्य नाही. आपलं चुकलं, बोलून टाका की सॉरी, आय मेड अ मिस्टेक. तुम्ही कुणाच्या तरी पार्टीला जाता, कुणाच्या तरी सोबत बसता, इट इज युअर राईट. मी मुंबई पोलीसमध्ये काम केलेलं आहे. तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोशलायझेशन करावं लागतं. त्या सोशलायझेशनचा कुणीही गैरअर्थ काढू नये. अचानक कोणीतरी बाजूला उभा राहतो, त्याचा फोटो क्लिक केला जातो आणि नंतर त्याची मीडिया ट्रायल की हा फोटो कसा. नो, दॅट्स नॉट करेक्ट. कुणावरतीही असं बंधन असू नये. कारण तुम्ही जोपर्यंत लोकात मिसळत नाही तोपर्यंत पोलिसांना माहिती मिळत नाही. राजकारण्यांचंही काही वेगळं नाही, त्यांना तर लोकांमध्ये मिसळलंच पाहिजे. पण आपण त्यानंतर त्या राजकारण्याकडे बोट दाखवायचं पूर्णतः गैर आहे. त्यामुळे हा तपास व्यवस्थित होऊ द्या. तपासात जे निष्पन्न होईल, उगाच तो तपास सुरू झालेला आहे म्हणून बोंबट्या मारायच्या आणि चांगल्या प्रकारे सरकार आपलं कर्तव्य पार पाडत आहे, त्यांना संशयाच्या मळभाखाली आणायचं योग्य नाही. सरकारनेही दुसऱ्या बाजूला या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार केला पाहिजे आणि त्याच्या सोबतच या तपास यंत्रणेला पूर्णतः सहकार्य केलं पाहिजे. मी असं म्हणेन की मला जर कोणी म्हटलं की तुम्ही दोषी आहात, तर मी म्हणेन येस. बघा, प्रशांत भूषण माझ्यासाठी एका बाजूला HR खन्ना, दुसऱ्या बाजूला प्रशांत भूषण डगमगले नाहीत. कोर्टाने जरी सांगितलं की आम्हाला तुम्हाला शिक्षा द्यायची, खरंच मनामध्ये अजिबात इच्छा नाही. प्रशांत भूषण म्हणाले, वेळ वाया घालवू नका, 2-4 दिवस जास्तीचे मला देऊ नका, मी जे म्हटलंय त्यावरती मी ठाम आहे. भारतीय डेमोक्रेसीचा तो विजय आहे. आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लॉ मिनिस्ट्रीचा राजीनामा दिलेला आहे. लोक चिकटून राहतात, तत्वासाठी दूर होणारी माणसं आहेत. HR खन्ना असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, प्रशांत भूषण असतील, आपण तुलना नाही करत आहोत, परंतु हे मैलाचे दगड आहेत आणि यांच्या आधारे ही डेमोक्रेसी जिवंत राहिली आहे. संकट खूप असणार आहेत या केसमध्ये, वाद नाही. परंतु काही पहिल्यांदा घडणारी गोष्ट नाही की CBI तपास करते. CBI करते तपास, त्यासाठी तिची निर्मिती आहे. इट इज इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. मग हे तपास करत असताना, कारण यामध्ये सगळेच प्रकार अडकलेले आहेत. आता यांनी चिटिंग पण दाखल केलंय, मनी लॉन्ड्रिंग पण दाखल केलंय, आत्महत्येला प्रवृत्त केलंय असंही दाखल केलंय. या सगळ्याचा व्यवस्थित तपास होईल आणि कुणाचं तरी नाव घेऊन ती मीडिया ट्रायल केली जाऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण शेवटी आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. राज्यघटनेने निर्माण केलेली ही चौकट आहे, इतकं सोपं नाहीये ते. 70 वर्ष क्रॉस केलेली आहेत आपण आणि व्यवस्थित सगळे कारभार चाललेले आहेत. जे काही मध्ये इरेग्युलॅरिटीज होतात त्या करेक्ट केल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे सुशांत सिंग राजपूत SSR यांच्या केसमध्ये CBIच्या तपास यंत्रणेला मुंबई पोलिसांनी, महाराष्ट्र सरकारने, मुंबई
म्युनिसिपल कमिशनरेटने सहकार्य करावं. सगळे जे काही सीबीआयचे लोक सांगतील ते सगळे विटनेसेस, साक्षीदार त्यांच्या समोर त्यांच्या सूचनांनुसार आणून सादर करावे. एखादा डीसीपी दर्जाचा अधिकारी, त्याच्या हाताखाली चांगला चमू त्यांना मुंबई पोलीस कमिशनर यांना द्यावा लागेल आणि त्यानुसार सीबीआयला तपासात पूर्णतः सहकार्य करून, मग ते कुणालाही बोलवलं जाऊ शकतं, मंत्र्यांना सुद्धा बोलवलं जाऊ शकतं. त्यामध्ये गैर काही नाहीये. काय गैर आहे? तपास करण्यासाठी माणसाला बोलवावंच लागेल ना. आणि मग तुम्ही म्हणणार त्याला 8 तास बसवलं, उद्या परत बोलवलं, तिसऱ्या दिवशी बोलवलं. 15 दिवस बोलवायला लागेल. त्याचा अर्थ तो माणूस गुन्हेगार आहे का? म्हणून ते घ्यायचं आणि त्याची टिमकी वाजवत बाहेर फिरायचं आणि त्याला गुन्हेगार डिक्लेअर करायचं पूर्णतः चूक आहे. कारण आपण मागच्या फार विचित्र केसेस पाहिल्या. विनोद राय जे होते कॅग कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल, 2G घोटाळा, कोल अबंटन घोटाळा, आणि त्या घोटाळ्यांमुळे त्यावेळेचं मनमोहन सिंगांचं सरकार इतकं डागाळलं ह्या लोकांनी, विरोधकांनी, की त्यानंतर सत्तापालट झाला. हा इतिहास आहे, विसरता येणार नाही. नंतर ते बाइज्जत बरी झाले. त्यामुळे ह्या इतिहासाचं आपण भान ठेवलं पाहिजे. उगाच कुणाला आरोपीच्या पिंजऱ्यात तपासाला बोलवलं म्हणून उभं केलं जाऊ नये, इतकीच माझी कळकळीची विनंती राहील. मॅक्स महाराष्ट्राचे विलास आठवले यांचे आणि मॅक्स महाराष्ट्राच्या पूर्ण चमूचे मी आभार मानतो. आणि अशाच प्रकारे जनप्रबोधनाच्या प्रक्रियेमध्ये आपण आम्हाला योग्य समजलात आणि सामील करून घेतलात, यासाठी आपल्यासाठी ऋण व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय भारत.